मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 8 महिने झाले तो चक्रा मारतो ना अपंग माणूस. याची एवढी पण दया महिने बँकेला. बरं सगळं क्लिअर आहे. आम्ही पुन्हा बॅटरी मग आणि तुमचं सिबिलचं म्हणणं मला मान्य नाही. सिबिल तपासलंच जातं, सिबिलच्या आधारावरच कर्ज दिलं जातं. वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, फायनान्स मिनिस्टर सांगतात की सिबिल जो मॅनेजर मागेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा. आता मला तुम्ही सांगा कोणत्या नियमाने गुन्हा दाखल करता येईल? आम्ही देतो तक्रार. ज्याने सिबिल म्हटलं त्यांनी तक्रार आम्ही देतो. इथं पोलीस असते तर त्यांना आमचे. मग ते तर तुम्ही खरं बोलता, मुख्यमंत्री खोटं बोलता, किंवा मुख्यमंत्री खरं बोलतात, तुम्ही लोक खोटं बोलता. तुम्ही म्हणजे व्यक्तिगत म्हणत नाही, मी बँकेचे अधिकारी बोलतो. याच्यातलं काय खरं आहे आम्हाला कळू द्या. बरं आपल्याकडे इथं मराठवाड्यात कर्जही फार मोठं देत नाही. 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाखाच्या वरती कर्ज पण नाहीये. असं नाही कोणी शेतकरी 10 लाख मागतो, 20 लाख मागतो, 30 लाख मागतो. आता बाकी पश्चिम महाराष्ट्रात वगैरे तर 10-10 गुंठ्यावाल्यांना तुम्ही 5-5, 10-10 लाख रुपये देता. इथं 2-2, 4-4, 5-5 एकरवाल्याला मोठ्या मुश्किल 1,00,000-1.5 लाख रुपये देतो. कृषी कर्जाचं सर क्वांटम ऑफ फायनान्स आपले कमिटी असते. मला हे सगळं माहितीच आहे. पण माझे मुद्दे जे बारीक बारीक, आता खात्याला होल्ड लावलं जातं. चला होल्ड काढता तुम्ही, मान्य. पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे येतात. आता तर लाडकी बहीणची योजनेचे पैसे आलेले काही महिलांच्या याच्यावर लावले. पण पंतप्रधान सन्मान योजनेचे येतात, कोणाच्या अतिवृष्टीचे आले, कोणी विम्याचे आले. तर योजनेचे पैसे आल्यावर त्याला होल्ड लावले. चला पीक कर्जाच्या संदर्भात काही एखाद्या पिकाचं मला पेमेंट आलं, मार्केट कमिटी वगैरे, तर ते होल्ड लावायचा अधिकार आहे. कारण मी ज्या पिकासाठी कर्ज काढलं त्याचे जर पैसे मला कुठून आले, मार्केट कमिटीमधून, खरेदी विक्री संघामधून, तर त्याला होल्ड लावू शकता, मला मान्य आहे. पण बाकीचे आले तर थोडी होल्ड लावता. बरं होल्ड उठवता तुम्ही, मला हे पण माहिती आहे. पण तुमचं होल्ड लावता तुमची ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. पण तुमच्या मॅनेजरला एकदा इंटिमेशन दिला तुम्ही होल्ड काढलं पाहिजे. ते होल्ड 2-2 महिने, 4-4 महिने, 6-6 महिने, त्याचे ऑलरेडी सगळ्यांना